जय शिवराय मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे या मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये। आज थोडासा उशीर झाला, पण उशीर झाला म्हणून प्रवास थांबत नाही मंडळी। लगेच एक ट्रिप भेटली, ती होती घनसोलीची। मग काय लगेच पॅसेंजरला पिकअप केले आणि निघालो घनसोलीच्या दिशेने। सुंदर वातावरण, पण उशीर झाल्यामुळे ट्रॅफिक तर भेटणारच होते, पण रोजचाच रस्ता आहे, रोजचाच ट्रॅफिक आहे आणि हा रोजचाच संघर्ष आहे। आता या सगळ्यांची सवय झाली मंडळी, कारण आपलं लक्ष एकच आहे, संघर्षाच्या दिशेने आणि यशाच्या दिशेने। त्यामुळे थांबून जमणार नाही। डायरेक्ट पोचलो पॅसेंजरच्या ड्रॉप लोकेशनवरती। भाऊंनी सकाळीच 340 रुपये कॅश दिली। मग म्हटलं जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला। वेळेवर ऑफिसमध्ये पोचणं गरजेचं आहे, ऑफिसमध्ये पण 100% काम करणं गरजेचं आहे। डायरेक्ट पोचलो मी ऐरोलीच्या पार्किंगमध्ये, गाडी वगैरे व्यवस्थित पार्क केली आणि निघालो शेअरिंग ऑटो पकडून माइंड स्पेसला। जाता आता सुंदर गरमागरम कांदा भजी दिसल्या, मस्तपैकी नाश्ता केला आणि पोचलो ऑफिसमध्ये। लॉग इन वगैरे केलं, काम वगैरे केलं, भरपूर काम होतं मंडळी आणि रमतगमत मंडळी झाली संध्याकाळ। मग म्हटलं जाऊया घरी। घरी जायचं तर आपल्याला भाडं घेऊन जायलाच लागणार। 6:30च्या ड्रॉपची फिल्डिंग लागली होती, पण आपल्याला तर रिक्षा घेऊन जायचं होतं, रिक्षातून भाडं घेऊन जायचं होतं। 2 तास कॅबमध्ये बसून जाण्यापेक्षा आपण रिक्षा घेऊन जाऊया, जेणेकरून आपल्याला थोडेसे पैसे भेटतील, अशी ही आपली आयडिया होते मंडळी। हाच कॉर्पोरेट रिक्षावाल्याचा मंत्र आहे। मग काय तुमच्या सपोर्टमुळे घनसोलीवरून एक परत ट्रिप भेटली होती, ती होती लोधा पलावाची। एक्सपिरिया मॉलची ट्रिप होती आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक तर भरपूर असणारच होतं, पण ट्रॅफिकचा सामना करत करत शिळफाटा रस्ता क्रॉस करून डायरेक्ट पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवरती। 268 रुपये भाडे झाले मंडळी, भाऊंनी जीपे केले। मग म्हटलं जाऊया घरी, लगेच निघालो डोंबिवलीच्या दिशेने। तर मंडळी असा होता आजचा मेहनतीचा आणि संघर्षाचा दिवस। आजची टोटल कमाई 610 रुपये झाली आहे ऑफिसचं काम करून। जर तुम्हाला हा माझा प्रवास आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा। धन्यवाद।